तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय मानिनी बाई घुसल्या स्वयंपाकघरात. आता स्वयंपाकघरात गेल्या गेल्या सहज त्यांचं लक्ष जातंय त्या तुपाच्या डब्याकडे. बघतात तर काय, तुपाचा डब्बा अर्धा संपला. अगं बाई, मानिनी मनाशीच बोलायला लागते, तुपाचा डब्बा आत्ताच आणला मागच्या आठवड्यात आणि एवढ्या लवकर एका आठवड्यात तूप संपलं सुद्धा. नंदिनी आणि काव्या तर काही स्वयंपाकघरात येत नाही. वसुताई आणि रम्याचा तर प्रश्नच नाही. मीच सगळं करत असते. मी तर तूप कशात घातलंच नाही. एवढं तूप कोणीच खात नाहीये सध्या. कोणी बरं तूप संपवलं असेल? असे अनेक विचार मानिनीच्या मनात घोळत असतात. मंडळी, मालिकेमध्ये मोठा तमाशा होणार आहे बरं का आता. या आर्याने नंदिनीलाच तो हाकललं बरं का घरातनं. अरे आज फार मजा आली प्रेक्षकांनो मालिकेत, बघत राहा शेवटपर्यंत. तेवढ्यात काव्या येते आणि मानिनीला म्हणते, आई आज काही गोडाधोडाचा करायचा विचार आहे की काय? मानिनी म्हणते, नाही ग बाई, तुला खायचंय का काही गोडाचं? करून देते वाटलं तर. काव्या म्हणते, नाही नाही, तुमच्या हातात तुपाचा डबा दिसतोय म्हणून विचारला आई. मानिनी म्हणते, अगो मी सहज आत्ता डब्बा हातात घेतला आणि बघते तर काय, बघ ना अर्धा डब्बा झालाय. मी तर तूप कशात वापरलं नाही. म्हणजे तुम्ही दोघींनी पण काही वापरलं नाही? रम्या वसुताईचा प्रश्नच नाही. बघ की. नाही म्हणजे सगळं कसं काटकसरीने आणि निगुतीने केलेलं आहे बाई काव्या आम्ही आतापर्यंत, पण बघ ना कसं झालं हे. एकच आठवडा झाला ग काव्या बरणी आणून आणि निम्म्यावर आली ती. काव्या म्हणते, अरे बापरे आई, एवढं तूप कोण खातं आपल्या घरात? मानिनी म्हणते, तेच कळे न ग मला. मटार पण पाहिले होते मी, ते पण मला दिसत नाहीये. स्वयंपाकघरातल्या गोष्टी काय गायब बियब होत आहेत की काय काव्या? काव्या म्हणते, आई तुम्ही खूपच विचार करताय. इट्स ओके. मानिनी म्हणते, अगं तसं नाही ग काव्या, जास्ती विचार नाही करत आहे मी. पण तुला सांगू का, मला असं काटकसरीने संसार करायची सवय नाही. म्हणजे मोठ्या बंगल्यात आलो आम्ही, पण कसं अन्न न वाया नाही जाऊ दिलं ग बेटा आम्ही. कसं असतं ना बेटा, गोष्टी खर्च झाल्या तर हरकत नाही, पण त्याचा हिशोब लागला पाहिजे. थांब मी आशाला विचारते, असं म्हणून मानिनी निघून जाते. इकडे आता या आर्याला रोज डब्बे जात आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे यांच्या घरचं तूप संपतंय. आर्या आता मस्त गरम गरम शिरा खात असते बरं का, आणि नंदिनीला म्हणत असते, वा वा गरमागरम शिरा बहना, मस्त मस्त. नंदिनी म्हणत असते, अगं गरम गरम खाऊन घे पटकन आर्या. आर्या शिऱ्याचा घास खाते आणि म्हणते, चुम्मेश्वरी झालाय हा शिरा खरंच. वा बहना तेरा क्या कहना. नंदिनी म्हणते, वा ग वा, फोडणीचं वरण कमाल झालं म्हणून जीवाना ॲप्रिसिएशन किस दिलं होतंस. काय ग आर्या, तुझ्या भाषेत ते चुम्मेश्वरी का काय? फक्त एवढंच, मला नाही बाबा काही ॲप्रिसिएशन किस वगैरे. लगेच आता आर्या म्हणते, नाही ग बाई. आणि इकडे आता ती पण तिच्या हाताचा ते ॲप्रिसिएशन किस घेते नंदिनीचा आणि म्हणते, बस एवढं पुरे का नंदिनी? नंदिनी म्हणते, पुरे पुरे, एवढं प्रेम पुरे बरं का. तेवढ्यात आता काव्या सहज चेक करत असते पार्थचं स्टेटस आणि तिला काहीतरी वेगळंच दिसतंय स्टेटस, आणि इतर स्टोरी चेक करत असते सोशल मीडियावरच्या. आणि त्या स्टोरी वाचून तिला काहीतरी गंमत वाटते, बुडेल तर बायकोला घेऊन बुडेल वगैरे अशा काहीतरी स्टोरी ती वाचत असते. त्या गमतीशीर वाटत असतात काव्याला. आणि अचानक तिची नजर आर्याच्या स्टोरीवर जाते आणि बघते तर काय, आर्याच्या स्टोरीमध्ये तिला गरमागरम शिरा दिसतोय, पोळ्या दिसताय आणि तिने काहीतरी हॅशटॅग पण लिहिलेलं असतं स्टोरीवर. पण काव्याचं लक्ष जातं ते जीवाच्या डब्यावर. म्हणजे जीवाचा सेम टू सेम टिफिन आर्याच्या स्टोरीमध्ये तिला दिसतोय, त्यामुळे तिचा संशय बळावलाय. आत्ता मानिनीने सांगितली ना तिला की तूप संपलं वगैरे, बघ ना अगं निम्म्यावर आली बरणी. त्यामुळे काव्याला असं वाटतंय की जीवा आर्यासाठी डबा वगैरे घेऊन जातो की काय, असे बरेच विचार तिच्या मनात येतात. ती विचार करते असं आणि म्हणते, अरे देवा, नाही नाही, हे मी काही विचार करते, असं का करेल जीवा? आर्यासाठी कशाला डब्बा नेल तो? नाही 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 नाही, पण बघते तरी, असं म्हणून ती कचऱ्याच्या डब्याकडे येते आणि उघडून बघते तो डब्बा. म्हणजे पायाने उघडला जातो ना तो डब्बा आहे. आणि बघते तर काय, आतमध्ये मटारचे छिलके, बटाट्याचे छिलके, बरंच काही तिला दिसतं आणि ती घाबरते. आता पुढच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलंय बरं का, ती पार्थला फोन करते घाबरून. आजचा अख्खा एपिसोडच कमाल आहे बरं का प्रेक्षकांनो, नक्की पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका. आता सहज आर्या त्या लंच बॉक्सला बघून म्हणते, ए हा लंच बॉक्स छान आहे, नवीन आणला का? ही नंदिनी म्हणते, अगं नाही आर्या, आज जीवांचाच टिफिन बॉक्स आणलाय मी. त्यावर आर्या म्हणते, अगं जन्मजयाचा टिफिन का आणलास तू? नाही म्हणजे माझ्यासाठी कशाला आणलास ग? ऑफिसला तो डब्बा घेऊन नाही गेला का? अगं काय हे नंदिनी, जिम करणारा माणूस आहे तो, वर्कआउट झाल्यानंतर चांगलं खायला मिळालं पाहिजे ना त्याला, ते नाही मिळालं तर. आता लगेच नंदिनी म्हणते, अगं आर्या, नाही म्हणजे तुला जीवांची काळजी आहे हे बघून चांगलं वाटतंय मला. अगं मी आहे ना, मी आहे म्हणून जीवांच्या आई पण निर्धास्त असतात. सगळं माझ्यावर टाकून मोकळ्या झाल्यात, त्याचं डोंट वरी. जीवाने लंच बॉक्स नेला नसेल तरी ते हेल्दी कसे खातील याची काळजी घेईल मी. आणि कसं आहे ना, त्यांनीच मला सांगितलं होतं की डबा देऊ नकोस, लंच डेटवर जाऊयात आज. इथून गेल्यानंतर मी त्यांच्यासोबत जाणार आहे लंचला. हे ऐकल्यावर आर्याचा चेहरा उतरतो बरं का मंडळी. आता ती किती विचित्र वागते बघा नंदिनी सोबत.
ती म्हणते, "अच्छा हो का नंदिनी? पण माझ्यासाठी तू बाहेरचं खाणार नव्हतीस ना?" अगं असं सहज विचारलं बरं का. नंदिनी म्हणते, "अगं हो, फक्त सूपच पिणार आहे मी. जीवाचं मन कसं गं मोडायचं म्हणून नाही म्हणाले नाही मी त्यांना." लगेच आर्या म्हणते, "हो का? बरं, बरं मीच कर हं मग मला." आणि पटापटा शिरा खायला लागते. मग नंदिनी म्हणते, "अगं आर्या, भरल्या पोटी गोड खाण्यापेक्षा जेवणाच्या सुरुवातीलाच गोड खावं आणि ती भाजी खा ना आर्या." तेवढ्यात आर्याला तिच्या हॉस्पिटलमधनं फोन येतो एका सिस्टरचा, की "मॅडम, ती त्या पेशंटची फाईल तुम्ही कुठे ठेवली आहे? ती सापडत नाहीये." आर्या म्हणते, "बरं, बरं ठीक आहे, मी पाठवते, ती माझ्याकडे आहे." असं म्हणून आर्याने फोन ठेवला आणि उठत असते जेवणावरनं. तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं आर्या, का उठतेस आता जेवणावरनं? भरल्या ताटावरनं असं उठू नये." आता आर्या म्हणते, "अगं मला फाईल द्यायची आहे हॉस्पिटलमध्ये, ती देणं गरजेचं आहे. तू आणतेस का नंदू?" नंदिनी म्हणते, "हो मी आणते ना, तू बस जेवण कर, मी आणून देते, बस बस." आणि मग नंदिनी ती फाईल आणण्यासाठी म्हणून आर्याच्या रूममध्ये जाते. ती विचारते आर्याला कुठे आहे फाईल वगैरे. मग आर्या सांगते, "अगं माझ्या रूममध्ये कपाटात एका साईडला आहे." आता नंदिनी ते कपाट उघडते आणि ती फाईल पण घेते, पण तिला अँझायटी पिल्स पण दिसतात त्या कपाटात. आता नंदिनी त्या पिल्स बघते आणि तिचं डोकंच खराब होतं. पण आत्तापर्यंत जे जे काही घडलंय ते सगळं नंदिनीला आठवलं असं त्यांनी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय. या मालिकेला सवयच आहे बरं का प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला सगळं काही फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्याची. त्यामुळे अर्धा एपिसोड इथेच टाइमपास करण्यात जातो असं म्हणायला हरकत नाहीये. पण चला, आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यामुळे सगळं काही माफ. तर आता नंदिनीला आतापर्यंतचं सगळं आठवतं आणि इकडे काव्या पार्थचा सीन आपल्याला दाखवण्यात येतोय. नंदिनी सॉलिड घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो. शेवटी काही झालं तरी आर्याच्या पोटात यांचं बाळ आहे ना त्यामुळे. आता काव्या पार्थला सगळं काही सांगते. अहो पार्थ बघा ना, म्हणजे जीवाचा डब्बा आर्याच्या स्टोरीमध्ये काय करत होता? म्हणजे जीवा आर्याला डब्बा वगैरे घेऊन जातो की काय? काय चाललंय काही कळत नाहीये. अहो मला आई पण सकाळी म्हणत होत्या तूप संपलं, मटार संपले. अहो आर्याच्या स्टोरीमध्ये शिरा आणि मटारचीच भाजी पाहिली मी, त्यामुळे माझा संशय जास्ती वाढला हो. नाही देशमुख, आपल्या किचनमध्ये पण मला मटारची सालं दिसली, बटाट्याची सालं दिसली. जीवाला सगळा स्वयंपाक करता येतो ना देशमुख, म्हणून मला भीती वाटते हो. नाही म्हणजे जीवा खरंच आर्यासाठी डबा नेतोय? पार्थ म्हणत असतो, "बापरे, म्हणजे देशमुखांची मुलं जरा वेगळी आहेत हे माहिती होतं, पण जीवाचं काहीतरी विचित्रच निघतंय हे सगळं." काव्या म्हणते, "ऐका ना, जीवा तुमच्या सोबत आला होता का ऑफिसमध्ये आज?" पार्थ म्हणतो, "नाही ना, तो बाईकवर येतोय त्याच्या ऑफिसमध्ये." काव्या म्हणते, "अच्छा, म्हणजे याला पावसात भिजायचं होतं वाटतं. म्हणजे पावसात भिजायचं होतं म्हणून बाईकवर गेला का तो? म्हणजे पावसात भिजल्यावर तो आर्याचे केस पुसून देणार, आर्या त्याचे केस पुसून देणार. तो नंदिनी ताईला चीट करतोय ना?" असं ती बोलते आणि अचानक तिला पोटात दुखायला लागतं. पार्थ म्हणतो, "काव्या, काव्या काय झालं तुम्हाला?" काव्या म्हणते, "नाही नाही, इट्स ओके, काही नाही झालं." पार्थ म्हणतोय, "बघा काळजी घ्या स्वतःची, उगाच जास्ती विचार करू नका." ठीक आहे, जीवा भरकटलाय, पण त्याने त्याचे लिमिट क्रॉस नसतील केले असं वाटतं मला. तेवढ्यात पार्थला जीवा दिसतो येताना. तो म्हणतो, "आला आला, जीवा आला." मग काव्या म्हणते, "ऐका, त्याच्या हातात डब्बा वगैरे आहे का किंवा गाडीला लावलेला आहे का?" पार्थ म्हणतो, "नाही नाही, मी तुम्हाला कळवतो, थांबा." असं म्हणून त्याने फोन ठेवला. आता बरं का काव्याला टेन्शन आलंय. पार्थ आता जीवाकडे बघत असतो, त्याला ऑब्झर्व करत असतो. जीवा मस्त शिट्टी वाजवत 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 ऑफिसला येत असतो. आता त्याला अजून काही माहिती नाहीये पार्थला काही कळलंय म्हणून, फक्त त्याला डाऊट आहे एवढंच माहितीये प्रेक्षकांना जीवाला. तर बघा आता पुढे काय होतं. आता पुढचा सीन लय भारी आहे बरं का. इथे पार्थ मनात विचार करतो, हा जीवा वेड्यासारखा वागतोय. लग्नानंतर दुसऱ्यावर प्रेम केलेलं मी खपवून घेणार नाही. हा नंदिनीला चीट करतोय म्हणजे काय? आता इकडे नंदिनी तावं तावं त्या अँझायटी पिल्स हातात घेऊन येते आणि सॉलिड झापते बरं का या आर्याला. आता ती आर्या म्हणते, "फाईल नाही सापडली का गं नंदिनी?" नंदिनी म्हणते, "मला जे सापडायला नको होतं ना ते सापडले. हे बघ, हे काय आहे?" आर्या आता घाबरते बरं का. तिच्या हातातनं पडतो खाली चमचा. आर्या आता तिच्याशी गोड गोड बोलायला जाते नंदिनीशी आणि म्हणते, "अगं ते तुला म्हटले होते ना मी, ते पेशंटची फाईल वगैरे." पण नंदिनी तिचं काहीच न ऐकून घेता सनकन तिच्या कानाखाली मारते. आर्या नंदिनीकडे बघतच राहते. नंदिनी आता ते प्रिस्क्रिप्शन पण दाखवते आर्याला आणि म्हणते, "काय नाव आहे गं पेशंटचं?" "हे नाव आहे पेशंटचं, आर्या सामंत." "काय ग आर्या, लाज नाही वाटली तुला आमच्याशी खोटं वागताना बोलताना? अगं आमचं बाळ तुझ्या पोटात वाढवतेस ना तू आर्या, आणि त्यावरनं एन्झायटी पिल्स घेते. अगं जून महिन्याची तारीख लिहिली आहे यावर. म्हणजे तू जेव्हापासून मला भेटलीयस तेव्हापासून तू या गोळ्या घेतेस आर्या. अगं काय गं, अगं अगं तुझ्या घड्याळीचा अलार्म वाजल्यानंतर तू या गोळ्या घेतेस का? याचंच रिमाइंडर वाजतं ना तुझ्या घड्याळीवर? बोल आर्या बोल." आर्या आता पुढे पुढे निघून जात असते तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, "ए आर्या, उत्तर दे, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. अगं बोल, तू माझं बाळ पोटात असताना सुद्धा या गोळ्या घेत होतीस का?" आता ही आर्या तिला कशी सनसन सनसन बोलते बघा प्रेक्षकांनो. ती आता नंदिनीला म्हणते, "ए चुप्पा बस, चुप्पा बस, एकदम चुप्पा बस नंदिनी. माझ्या घरात येऊन तू माझ्यावर ओरडतेस? कोणी दिला ग तुला हा अधिकार? खूप बोललीस ग नंदिनी, आता बस कर. हे बाळ जरी तुझं असलं ना
तरी ते आतनं माझं आहे नंदिनी, माझ्या पोटात वाढतंय ते बाळ. तू तर आई होऊ शकली नाहीस, पण मी 2दा प्रेग्नंट आहे नंदिनी, त्यामुळे तू मला लेक्चर द्यायचं नाही, तुझा अधिकार नाहीये तो. आणि हो, घेत होते मी एन्झायटी पिल्स, पण प्रेग्नंट झाल्यापासून मी त्यांना हात सुद्धा लावलेला नाहीये, कारण बाळाला त्यामुळे त्रास होऊ शकतो. एवढं बेसिक कळतं मला नंदिनी, जास्ती शिकवू नकोस मला. नंदिनी म्हणते, नाही कळत तुला, नाही कळत. अगं तू जर या पिल्स घेत असती तर आम्हाला सांगितलं असतं, तू आम्हाला अंधारात नसतं ठेवलंस. त्यावर आता ही आर्या म्हणते, बस कर का, बस कर. असं डिनाय करते तू जसं काही मी पोटात बाळ असताना ड्रग्ज घेते. नंदिनी म्हणते, काय काय माहिती, काय माहिती तू ड्रग्ज घेत असशील का आर्या, तुझ्यावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा. मला म्हणालीस दुसऱ्या पिल्स आहेत विटॅमिनच्या आणि निघाल्यात ह्या गोळ्या. अगं तू नशा करत नशील याची काय गॅरंटी आहे आर्या. हे तू चांगलं केलेलं नाहीयेस आर्या, अजिबात चांगलं केलेलं नाहीयेस. मला आणि जीवाला फसवलंयस तू आर्या, विश्वासघात केलायस तू आमच्या दोघांचा. नाही नाही, हे मला आता सहन नाही होते. मला आता कळते की तुला सरोगेट मदर निवडून मी खूप मोठी चूक केली आहे. आर्या म्हणते, मला पण आता आजच तुझी चूक सुधारायची आहे. नाही, एक काम करते ना मी नंदिनी, आजच जाते आणि अवॉर्ड करून टाकते या बाळाला. असं म्हणून आता ती नंदिनीला आणखीन म्हणजे बोलते, तिला त्रास होतोय ना प्रेक्षकांना. आता नंदिनी पुन्हा तिच्या कानाखाली मारते, हे बोलायची तुझी हिंमत कशी झाली आर्या, तू माझ्या बाळाला अवॉर्ड करणार. तू काय बोलतेस, काय वागतेस, याचं भान आहे का तुला. माझं आणि माझ्या जीवाचं बाळ आहे ते. त्या बाळाला नख जरी मारलंस ना तर हात उकडून हातात देईल मी तुझ्या. कळतं का तुला, अक्कल आहे. बाळाचं एखाद्याच्या आयुष्यात काय महत्व असं समजतं का तुला आर्या, समजतं. आर्या म्हणते, हो माहिती आहे मला पण एक बाळ होतं आणि एक बाळ माझ्या पोटात होतं. अगं ए नंदिनी, आई पण अनुभवलंय मी. ज्या बाईला बाळ होऊ शकत नाही ना, त्या बाईने आई होण्यावरनं मला लेक्चर देऊ नये आणि मी तिचं ते ऐकून पण घेणार नाही, लक्षात ठेव. आणि काय ग नंदिनी, एवढ्या छोट्या गोष्टीवरनं एवढा मोठा तमाशा करतेस तू, माझ्यावर हात उगारलास तू. नाही, मी तुला खूप मानायचे ग आधी, पण आज तू हे जे काही मला दाखवलंयस ना, तुझं जे काही रूप मी बघितलंय ना नंदिनी, मला वाईट वाटतं आता त्या जन्मजयाचं. त्याच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मनाला अशा तुझ्यासारख्या कोत्या मनाच्या मुलीसोबत संसार करावा लागतोय. नंदिनी आता पुढे काही बोलणार तेवढ्यात आर्या म्हणते, एवढं सगळं होऊन सुद्धा जन्मजय तुझ्यासोबत राहतो. नाही नाही नाही, तो तुझ्यासारख्या मुलीला डिझर्वच करत नाही. तो कसा राहतो तुझ्यासोबत देवच जाणे. सतत सूचना काय देतेस, सतत समोरच्याच्या स्पेसमध्ये काय शिरतेस. बरं झालं मला त्याच्यासारखा चांगला मित्र तरी मिळाला. मी त्याला मिठी तरी मारू शकते, त्याच्यासोबत कॅन्डल लाईट डिनर तरी करू शकते. नंदिनी म्हणते, कुठे कुठे ग आर्या, स्वप्नात का. अगं जा, तसं काही झालं असतं तर जीवाने मला सांगितलं असतं. अगं तुझ्यासारख्या मुलीवर मी विश्वासच का ठेवला. तुला खोटं बोलायची सवयच आहे हे मला माहीत होतं आधीपासूनच. नंदिनीने असं म्हटलं आर्या म्हणते, मी खोटं बोलते का, मी खोटं बोलते, थांब जरा, हे बघ. असं म्हणून आता आर्याने जीवाचा आणि तिचा त्या रात्रीचा फोटो दाखवलाय बरं का नंदिनीला. मला ना असं वाटतंय प्रेक्षकांनो की आर्या नंदिनी आणि जीवामध्ये मुद्दाम भांडणं लावते. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो, कारण ती जे काही बोलते ना प्रेक्षकांनो ते सहेतुक बोलते हे लक्षात येतंय. नंदिनीला तिने मुद्दाम जीवाचा आणि तिचा फोटो दाखवला बरं का. तो बघून नंदिनी आता ऑब्विसली गैरसमज करून घेते मनामध्ये आणि म्हणते, ही आर्या बघ तुझाच नवरा आहे ना, अगं जन्मजयच आहे ना हा, बसला ना तुझा विश्वास. चल आता निघायचं नंदिनी, खूप तमाशा केलास तू आणि माझ्या घरात आता पुन्हा पाऊल पण नाही ठेवायचं. असं म्हणते आर्या आणि नंदिनीचा हात धरून अक्षरशः तिला स्वतःच्या घरातून हाकलवून देते, दाराच्या बाहेर अशी धक्का देते, लोटून देते. प्रेक्षकांनो, या दोघींनी फक्त एकमेकींच्या झिंजा उपटायच्या ठेवल्यात. तुम्हाला आवडला का आजचा हा तमाशा, नक्की मला सांगा आणि प्लीज माझ्या या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. नंदिनीला बिचारीला असं झालंय, कुठून हिच्या घरी आले आणि कुठून नाही. आता ती आर्या नंदिनीला असं हाताला धरते आणि घराच्या बाहेर हकलते. आता ते डंगचिक म्युझिक ऐकवलंच बाबा त्यांनी, ते म्युझिक ऐकवल्याशिवाय यांचं काही पोट भरत नाही. असो, आता बघा शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. आज ना प्रेक्षकांनो खूपच मोठ्याने बोलल्यामुळे जरा आवाज चिरका झाल्यासारखा वाटतोय का हो, मला नक्की सांगा. असो, आता नंदिनी तिच्या घराच्या बाहेर जाते आणि रडायला लागते. अशी बिचारी स्वतःच म्हणजे एवढा मोठा डिसिजन घेऊन कशी फसली बघा. हे असे निर्णय घेतच जाऊ नये प्रेक्षकांनो, खूप रिस्की असतात. म्हणजे शेवटी असं मी म्हणत नाही, आता अशा कितीतरी माता भगिनी आहेत बिचाऱ्या ज्यांना लेकरू बाळ होत नाही, पण नंदिनीने हा डिसिजन घेतला याचे तिला चांगलंच किंमत चुकवावं लागणार आहे. हे सगळं मालिकेत बघायला बरं वाटतं हो प्रेक्षकांनो. आणि चित्रपटांमध्ये ओरिजिनल असं होत असेल असं मी तरी नाही पाहिलं, क्वचितच बघायला मिळतं.
पण नंदिनीला आता कळतंय, तिच्या आईने तिला सांगितलं होतं की जीवाला आर्याबद्दल आकर्षण वाटू शकतं. आता हे सगळे अनेक विचार ती करत असताना अचानक तिला जीवाचा फोन येतो. जीवा तिला म्हणत असतो, "अगं ए नंदिनी, निघालीस की नाही? अगं मी वाट बघतोय तुझी. आणि अगं आर्या जेवली का? आपण पटकन निघूयात, माझं पण काम झालंय, आपण जाऊयात लंचला." नंदिनी म्हणत असते, "नको जीवा, मला जमणार नाही, आय एम सॉरी, माझं काम आलंय, मला जावं लागेल आनंद निवासला." जीवा म्हणतो, "अगं ए काय, आपलं ठरलं होतं ना, जाऊ दे सोड, आपण नंतर करू ना ते काम, चल ना लंचला." नंदिनी म्हणते, "जाऊया ना नंतर, उद्या परवा जीवा, मला नाही जमणार." जीवा म्हणत असतो, "अरे असं काय करतेस यार, मी लिंक ठरवली होती सगळी, काय खायचं काय प्यायचं, अरे यार माझं ठरलं होतं ना." "नाही नाही नाही, एक काम करतो मी मी आर्याला विचारतो, ती येत असेल ना तर तिलाच नेतो." आता नंदिनी चिडते आणि म्हणते, "ठेवते मी फोन." जीवा म्हणतो, "अगं ए काय झालं, रुसलीस की काय? मी गंमत केली तुझी चकाचक बाई. बरं ते जाऊ दे, चल ना लंचला प्लीज." नंदिनी म्हणत असते, "हे बघा माझा फोन एक वेटिंगवर आहे, मी नंतर करते तुम्हाला फोन, तुम्ही जा, मी नंतर जाते." असं म्हणून ती काहीतरी बोलते आणि फोन कट करते. जीवाला कळतंय नंदिनी अपसेट आहे आणि आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवला. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय की आर्या आता जन्मजयला बाहेर भेटायला बोलवते आणि त्याला पुन्हा मिठी मारते आणि तेवढ्यात पार्थ बघतो या दोघांना आणि बहुतेक तरी पार्थ झापतो असं वाटतं मला, पण ते त्यांनी दाखवलं नाही. पण इकडे नंदिनी पण जीवाला झापते, "तुम्ही आर्याला मिठी का मारली, काय चाललंय तुमच्या?" नंदिनीने त्याच्यावर शंका घेतली म्हणून तोही आता चिडलाय बरं का प्रेक्षकांनो. आता या आर्याचा हेतू सफल झालाय. तिला असं वाटतंय की जीवाने नंदिनीला सोडून दिलं की तो माझ्याचकडे येईल ना, कारण नंदिनीला काही मूलबाळ होऊ शकत नाही. बापरे, अवघड आहे प्रेक्षकांनो, हा विषयच अवघड आहे. जेवढी चर्चा कराल ना तेवढा वेळ कमी पडेल आपल्याला. चला तर मग आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडला ना, मग नक्की लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मंडळी, आणि बाईचा आशीर्वाद पण एन्जॉय करा आपल्या चॅनलवर. भेटू उद्या पुन्हा एकदा लग्नानंतरसाठी. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.